रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना 1.5 लाखाचे मतदान होईल. भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले विश्वास. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी उपस्थित असणारे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, बाळासाहेब पाटील, धैर्यशील पाटील, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उमेदवाराचं काम करावं हा मेन उद्देश या निरीक्षकाच्या दौऱ्याच्या निमित्तानं होता. आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला अभिमान वाटतो की कार्यकर्त्यांमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहे हेच आमच्यासाठी ध्येय किंवा गोल आमचा त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे 100% पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहेत. आणि पेण विधानसभेचा मी जेव्हा तपशीलवार आढावा घेतला, बूथ स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि आमचे प्रमुख आघाडीचे कार्यकर्त्यांसमवेत, त्यावेळेला माझं ठाम मत झाले की पेण विधानसभेमधून साधारणतः 1.5 लाखाचं मतदान या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना होईल असा प्राथमिक या सगळ्या निष्कर्षातून आमचा अंदाज आहे किंवा विश्वास आहे. आणि 75 लाखाचं लीड, 75,000चं लीड साधारणतः या ठिकाणी पेण विधानसभेतून सुनील तटकरेंच्या यशामध्ये मला वाटतं 6 लोकसभामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य या ठिकाणी पेणमध्ये असेल. आणि ते मताधिक्य सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कडवट कार्यकर्त्यांची मेहनत त्याच्यामध्ये योगदान मोठं असेल हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. राष्ट्रवादी, शिंदे गट, मनसे, RPI, इतर घटक पक्ष, रासप यांचा एक चांगला समन्वय या ठिकाणी या निमित्तानं झाला आहे. आमचे आमदार रविशेठ असतील, धैर्यशील असतील, यांनी विभागावर बैठका घेत अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय. आणि कुठलाही किंतु परंतु नसताना नाहीये. आणि एकोप्यानं मोदी साहेबांसाठी मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून त्या ठिकाणी ताकदीनं कामाला लागावं अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका घेऊन निर्धार करून कार्यकर्ते आज त्या ठिकाणी गतीनं कामाला लागलेले आहेत. तसं पाहिलं तर समोरच्या व्यक्तीला, पक्षाला का मतदान करावं हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. महायुतीकडे आमच्याकडे नेता आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत दुसरा नेता त्या ठिकाणी नाही आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांचं नेतृत्व तुलना केली तर जमेची बाजू त्या ठिकाणी जगात लोकप्रिय असणारं नेतृत्व. विकास कामांच्या बाबतीत बोला तर या ठिकाणी सुनील तटकरे खासदार म्हणून, राज्य सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून करोडो रुपयांचा निधी या माध्यमातून आला. इथे आमचे रविशेठ पाटील यांनी तर किती करोड निधी आणलाय, रेशनची निधी आणलेला आहे. त्याच्यामुळे विकास कामात सुद्धा आमच्याशी तुलना करू शकतो. आणि त्याच्यामुळे कुठलाही देशहिताचा विचार त्यांच्याकडे नाही, कुठलं धोरण किंवा भूमिका नाही. राष्ट्रभक्तीची भूमिका आमच्याकडे. आणि सगळ्याची आमचं ताकद आहे, शक्तीस्थळ आहे हे कार्यकर्ता, आमचं कॅडर ते कुठल्याही पक्षाकडे नाही, महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे भाजपचं कॅडर, शिंदे साहेबांचं कॅडर, त्या ठिकाणी राष्ट्रवादीची टीम, मनसेची टीम आणि आमचे घटक पक्ष RPI, रासप सगळ्यांची टीम, ही जी काही शक्ती एकत्रित आम्ही करू शकतो त्यापुढे कुणाचाही निभाव लागेल असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे प्रचंड मताधिक्य रायगड लोकसभेला